तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघू शकता मी सकाळ सकाळी वर आलतो. वर पूर्ण धुक्क पडलं होतं. त्यानंतर आवरावरी करून खाली गेलो. खाली तर सगळं आवरून ठेवलेलं होतं. त्यानंतर आपल्याला इथे एक नवीन सेक्शन बनवायचं आहे लेडीजसाठी. इथं पूर्ण आपल्याला रॅकचं फर्निचर करायचं आहे, कारण ते आपल्याला लेडीजचं सेक्शन करायचं आहे पूर्ण. त्यामुळे आता आम्ही हे सगळा पसारा उचलून इकडे ठेवणार आहेत आणि इथं पूर्ण रॅक बसून घेणार आहेत. तर आमच्या मदतीला आली आहेत कृष्णा कंगळे. तर भैया, तुमचा काल वाढदिवस होता, सेलिब्रेशन झालं का नाही? मग झालं ना. बरं. तर आबे भाऊन आणलं होतं झाड. काय मग केली ना सुरुवात नवीन कामाला. लगेच हे सगळा पसारा उचलला आणि ठेवला बाजूला. हे त्या दिवशीचे खंबे आपण कलर दिलेले आहेत, याला न्यायचे खाली आपले भिंतीला लावायला. मग काय उचलला ना खंबा आणि गेलो खाली. मग काय काढलं ना भाऊ हत्यार आपण पण पेटीतून. लगेच हत्याराची केली तयारी, लावलेला बीट वगैरे आणि लावली बोर्डाला पिन आणि चलवली मशीन एकदम प्रॉपरमध्ये. एकदम याला होल पाडून घेतले आपण. त्यानंतर घेतले हे खंबे लावायला. पण असा मेळ झालता की याचे जरा माप चुकलं होतं, त्यामुळे याला घेतलं गाडीवर आणि निघालो आम्ही वेल्डिंगच्या दुकानावर. वेल्डिंगच्या दुकानावर पोहोचताच तिथं होता गणाभाऊ. गणाभाऊला म्हणलं भैया थोडा मेळ झाला आहे, याला नीट करून दे. गणाभाऊ पण प्लंबरसारखा डायलॉग मारून लागला, आप भी ठीक करके देता हो. मग काय भाऊनं तोडाताडी केली आणि जोडाजाडी केली. जोडाजाडी केली ना आम्ही निघालो परत घराकडे आणि आलो ना घराकडे. मग घराकडे येतात दादा म्हणला ये खंबा तो मैच ले जाऊंगा ऊपर. वरी गेला भाऊ आणि बसवला. त्यानंतर आलो आम्ही जिमला आलो. आज आपला होता शोल्डरचा वर्कआउट. मग काय शोल्डरचा वर्कआउट म्हणल्यावर आपण लावल्या 10-10च्या प्लेटीन मारले शोल्डर. तर काय बघू शकता घराकडे एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये टी शर्ट आलेलं आहे. याच्यात 4 ते 5 कलर आहेत बघा, आणि याची किंमत राहणार आहे फक्त 400 रुपये. तर लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्या आणि खरेदी करा. तर मित्रांनो, या टी शर्टवर आपण ऑफर लावलेली आहे. याची किंमत आपण ठेवलेली 400 रुपये. एकदम जबरदस्त टी शर्ट आहेत. याच्यात 4 ते 5 कलर आहेत. त्यानंतर आपल्याला जायचं होतं चहा पिण्यासाठी. तर आपलं मित्रमंडळ पूर्ण जमा झालं होतं. ते काय गाडीवर मोटरसायकलवर ॲडजस्ट होईने गेलं, त्यामुळे भाऊनं काढली ना एकदम 4 व्हीलर. मग काय भाऊ म्हणला गाडी असते रा भाई चलायगा. तर काय भावानं बसविलं सगळ्या पुराणा गाडीत आणि पळविली 120च्या स्पीडनं. मग काय चहा वगैरे घेतला आणि निघालो परत घराकडे. तर भेटूयात मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करा.